शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार करण्यात आलेला आहे। स्वारगेट एसटी स्टँडमध्ये उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये या तरुणीवर बलात्कार झाला। ही तरुणी पुण्यातून फलटणकडे निघाली असताना दत्तात्रय गाडे हा आरोपी तिथे आला। त्याने तरुणीला बोलण्यात गुंगवलं आणि अंधारामध्ये कोपऱ्यात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला। आरोपी दत्तात्रय गाडेला बेड्या ठोकण्यासाठी पोलीस पथकं रवाना झालेली आहेत। आरोपीच्या भावाला आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। शिवशाहीमध्ये बलात्कार झालेला आहे। पुणे हादरलेला आहे। कोपऱ्यात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये नेऊन या तरुणीवर या आरोपी दत्तात्रय गाडेने बलात्कार केलेला आहे। सध्या आरोपी फरार आहे। पोलीस त्याच्या मागावर आहेत। पोलिसांची पथकं त्याच्या अटकेसाठी म्हणून रवाना झालेली आहेत, परंतु त्याच्या भावाला पोलिसांनी आता ताब्यात घेतलेला आहे। या तरुणीवर स्वारगेट एसटी स्टँडमध्ये बलात्काराची ही धक्कादायक घटना घडलेली आहे। त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। सकाळी 5:30च्या सुमाराला अत्याचार घडल्याची घटना समोर आल्यावर मी आज इथे भेट दिली आणि भेट देऊन संबंधित पोलीस अधिकारी तसंच पुणे शहराचे DCP निखिल पिंगळे यांच्यासह त्यांच्याकडून माहिती घेतली। तसंच त्यांचे आगार निरीक्षक आणि आगार व्यवस्थापक आहेत त्यांच्याशी पण बोलले। FIR सुद्धा पाहिला। परिवहन मंत्री महोदय प्रताप सरनाईक यांच्याशी माझी तपशीलवार चर्चा झालेली आहे। त्याचबरोबर ट्रान्सपोर्ट सचिव श्री विवेक भीमनवार यांच्याशी पण माझी चर्चा झालेली आहे। आरोपीपर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यामध्ये पोलीस यशस्वी होतील याची मला खात्री वाटते, कारण पोलिसांना बरेचसे धागेदोरे मिळालेले आहेत आणि महत्त्वाचे अनेक मुद्दे यातून उपस्थित होत आहेत, ज्याच्यावर पूर्वीही अनेक वर्षापासून आम्ही काही सूचना रेल्वे पोलीस, ST स्टँडच्याबद्दल परिवहन पोलीस आणि पुणे शहर पोलीस यांना दिलेले आहेत। या घटनेच्यामध्ये CCTV फुटेज मिळालेलं आहे। त्याच्यामधून आरोपीने तिच्या संबंधित मुलीशी ओळख काढली आणि ओळख काढून त्यानंतर तिच्या ओळखीचा गैरफायदा घेतला आणि बंद असलेल्या बसमध्ये त्यांनी हा निर्देश आज STचे तिथले स्थानिक अधिकारी आणि पुणे शहर पोलीस यांना दिलेले आहेत। आणि त्याच्यात पहिला जो सूचना माझी आहे की बसेस बंद झाल्यावर त्या लॉक कशा पद्धतीने करता येतील आणि त्या लॉक करण्यात काही अडचण असेल तर रात्री ती बस येऊन पोचल्यावर ती बस साफसफाई होत असतानाच्या आधी सील करण्यामध्ये यावी आणि नवीन चालकाच्या आणि कंडक्टरच्या ताब्यात देत असताना ते सील उघडून खातरजमा करून मग ती बस ताब्यात देण्यात यावी।